हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो। शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो। सांब जय नमः पार्वते पते शिव हर 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 महादेव। रामलिंगेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज की जय। राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। हर 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 महादेव। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आई राजा उधे उधे बोल भवानी माता की जय। थांबा थांबा, तुम्ही ज्या ह्या माझ्या चॅनलवर आलात ना, तुम्ही होऊन आलेलं नाही, ते स्वामीच्या कृपेनेच तुम्ही पुढे आलेला आहात। आणि तुम्ही जे हे ऐकत आहात ना, खरोखरच स्वामी तुम्हाला सांगतात, तुमचं सुद्धा खरंच हे ऐकून तुम्ही जर ते अंमलात आणलो आणि तेच जर भक्ती केलो तर खरंच तुमचं नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही, हे 100% विश्वास आहे। का तर असा अनुभव मला सुद्धा आलेला आहे। म्हणून तुम्ही स्वामीची भक्ती करायला लागा, भक्ती करा। ह्या भक्तीने सगळंच काही स्वामीमय होत आहे आणि सगळंच काही चांगलं होणार आहे आपलं। ब्रह्मांड नायकाचं सांगायचं म्हणल्यानंतर खूप काही आहे सांगायला। मी साध्या भोळ्या शब्दामध्ये तुम्हाला सांगत असते, ते तुम्ही समजून घ्यायचं आणि त्या पद्धतीने करत राहायचं। आणि अनुभव आला का हे कमेंटमध्ये मला सांगायचं आहे। मला अपेक्षा नाही की मी तुम्हाला बार बार कमेंट करा किंवा मला शेअर करा, हे करा, असं नाही म्हणणार। तुम्हाला काहीतरी त्याच्यातून अनुभूती मिळावी, अनुभव मिळावं, ह्याच्यासाठी मी तुम्हाला रोज सांगत असते। मला जसा अनुभव आला आहे तसा तुम्हाला हे अनुभव यावं आणि एखादोघाला तरी चांगलं व्हावं स्वामीच्या कृपेनं। आता सगळीकडे स्वामीचं भरपूर झालेलं आहे, घराघरात स्वामी भक्ती दडलेली आहे। परंतु अजून कोणी राहिला असलं तर त्यांनी सुद्धा स्वामीची भक्ती करावं, स्वामीची सेवा करावं। आपण ज्या वेळेला भक्ती करत असतो त्या भक्तीची गोडी लागत असते, तेव्हा घरामध्ये शांतता पसरते आणि घरामध्ये सुख समाधान असतं आणि कोणत्याही गोष्टीची आपल्याला इच्छा पूर्ण होत असते। आपण जे मागल ते आपल्याला मिळत असतं। पण ते कधी मिळत असतं? ज्या वेळेला आपण करत असतो, करत 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 स्वामी आपली परीक्षा घेतात। मग ज्या वेळेला आपली भक्ती जास्त वाढायला लागली तेव्हा आपल्याला संकट जास्त उलाले, तेव्हा स्वामी परीक्षा घेतात की बाबा हे आपला भक्त जो आहे ना, हे पक्का आहे का, हे पाहण्यासाठी सुद्धा परीक्षा घेतात। मग हे परीक्षा घेत असताना आपण घाबरून जायचं नाही किंवा घाबरून जाऊन आपण झालं बाई मी एवढं करत असताना स्वामीचं एवढं केले, खरं मला काहीच मिळालं नाही, मी आता सोडून देणार आहे, असं नका म्हणू। ज्या वेळेला तुमची खरी कसोटी चालू झाली, खरी परीक्षा चालू झाली ना, तेव्हाच तुमची खरी भक्ती तुमची स्वामीरायापर्यंत पोहोचवलेली असं समजायचं आणि हार मानायचं नाही। जे काही हुलालंय, चांगलं हुलालंय तरी पण स्वामीलाच स्मरा आणि वाईट हुलाले ना, वाईट झालं तर सुद्धा हे बघा स्वामी माऊली, हे स्वामी तुम्ही माझ्या पाठीशी सदैव आहात आणि जे काही हुलाले ना, हे तुमचीच योजना आहे आणि मी आता हारणार नाही, तुम्ही माझ्या पाठीशी आहे, मी कशाला हारू, असं म्हणा आणि परत परत तीच भक्ती करायला लागा। तर बघा तुम्हाला कसं अनुभव बरोबर येणारच आहे। मग तुम्हाला स्वामी स्वीकारतील आणि तुम्हाला स्वामी प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण करतील। म्हणून भक्ती करायला लागा, भक्ती करा। अरे काय लागणार आहे तुम्हाला भक्ती करत असताना? भक्ती म्हणजे काय असं मोठा अभंड आहे का? तुम्हाला काही खर्चिक बाबा आहे का? सांगा, काहीच नाही, काहीच लागणार नाही। एखादी स्वामीचा फोटो, एखादी स्वामी चरित्र सारामृत हे आणि तारक मंत्र आणि आपलं माळ, रुद्राक्षाची माळ किंवा स्वामीची माळ अक्कलकोटला कधी गेलं तर घेऊन या। नाही म्हटलं तर हे बघा आपल्या बोटावर सुद्धा करू शकता। मनातून जर आपल्याला भक्ती करायचं तर आवाढव्य खर्च करून भक्ती करायची नाही, दांभिक भक्ती करायची नाही, आपल्याला लोकांना दाखवायसाठी भक्ती करायचं नाही। आपल्या मनाला प्रसन्न वाटावं, आपल्या घरामध्ये चांगलं वाटावं, वातावरण चांगलं राहावं, ह्याच्यासाठी आपल्याला भक्ती करायची आहे। आपण जे आपलं हे संसार करत असताना थोडासा जे वेळ उरणार आहे ना, आपल्याला ह्या आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला भक्ती करायची आहे। काम हे करत करतच थोडा वेळ मिळतो, त्या वेळेमध्ये आपण बाहेर इकडे तिकडे न बसता, बाहेर इकडे तिकडे दुसऱ्याचं न बोलता आणि ज्या वेळेला स्वामीची भक्ती करता ते लक्षात ठेवा, आपल्या घरामध्ये कुठलीच कुजबूज करायची नाही। ती बाई 10,000ची साडी घेतली,
तिनं बघा 2000ची साडी घेतली, त्यांनी मला बांगड्या कमीच घातल्या, हे कसलंच काही आपण बोलायचं नाही. जे काही बोलणार आहोत ते स्वामीलाच बोलणार आहोत असं समजून तुम्ही भक्ती करायला लागा. घरात वातावरण स्वामीमय करून टाका. मग बघा तुम्ही स्वामी सेवक झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाही, सेवेकरी झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. आणि तुमची ज्या वेळेला परीक्षा घेते ना, ते सांगायचं होतं मला. परीक्षा स्वामी घेत असतात ना, त्यावेळेला आपलं जे कर्म आहेत बघा, आपण कर्म करत राहायचं आपलं काम आहे. आपल्याला काही विस्काटून घ्यायचं नाही. स्वामी देणारच आहेत, द्यायलाच बसलेत स्वामी आपल्या मागं. पण ती खरं काय खोटं काय हे तपासून आपल्याला देणार आहेत. म्हणून आपण कर्म करत राहायचं, फळाची अपेक्षा करायचं नाही, स्वामीच्या पुढं मागायचं नाही. तुम्ही डोळ्यातून अश्रू गाळू शकता, मी सांगितलेलं आहे तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओत. परंतु स्वामी मला एवढे पैसे अडकलेत माझे काढून द्या, स्वामी माझं इथं एवढं शेत अडकले काढून द्या, हे नाही. तुम्ही सगळं मनात ठेवा, स्वामीला सगळं काही कळत असतंय आणि तुम्ही सरळ सेवा करायला लागा. सेवा करत जा, सेवा करत जा. तुमचं काही काम कुठंही रुकणारच नाही आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा आनंदी वातावरण राहणार आहे. आणि सेवा करत असताना ज्या वेळेला स्वामी परीक्षा घेऊ लागले त्यावेळेला आपण काय कर्म केला आणि आपण कर्म पुढं काय काय करत राहणार आहोत हे सुद्धा स्वामीला सगळी योजना माहीत असते. म्हणून स्वामी सगळं नियोजन लावून ठेवतात आणि त्यांना सगळं माहिती असते. म्हणून आपण करत चरायचं आणि आपल्या घरात सुद्धा वातावरण तसंच ठेवायचं. स्वामी काय म्हणतात, अरे मी ज्यावेळेला परीक्षा घेतो तुला त्रास होतोय ना, तर त्रास कशाचा होतोय, तू जे शर्ट लेवलास ना त्या शर्टाला खूप मळ झालेला आहे, ते शर्ट खूप मळालेलं आहे आणि त्या शर्टाला मी धुवत असताना निरमा घालून मस्त स्वच्छ धुतो. ते धुवत असताना तुमचा सगळं काही ते मळ निघून जाणार आहे. मग तुम्हाला त्रास होणार आहे का नाही, त्याला आपटत असतो, त्याला धुवत असतो, मग त्यावेळेला तुम्हाला त्रास होणार आहे का नाही. मग तीच परीक्षा आहे असं स्वामी म्हणतात. म्हणून आपल्याला त्रास होत असताना स्वामी परीक्षा घेतात हे समजायचं आणि आपले कर्म करत राहायचं आणि फळाची अपेक्षा करायची नाही. फळ स्वामी दिल्याशिवाय राहणार नाहीत, ते सतत आपल्या पाठीशी उभे आहेत आणि तेच संस्कार आपल्या मुलांवर पण टाकायचे आहेत. मी बार बार तुम्हाला मुलांचं सांगत असते, मुलांवर पण संस्कार चांगले टाका. मुलांना ज्या वेळेला मुलगा शाळेला जातो किंवा बाहेर कामाला जातो, मोठा मुलगा असला तर बाहेर जात असताना त्याच्या दोन्ही भुवयाच्या मधामध्ये टिक्का लावा, त्याच्या हातावर तीर्थ द्या, प्रसाद द्या आणि आनंदाने त्याला कामाला जाऊ द्या. आणि कुठंही झालं तर आपण कुणाच्या अंगावर जायचं नाही, आपण कुणाला काही बोलायचं नाही, अशी शिकवण त्या मुलांकडे द्या. आजकाल ही तरुण पिढी आहे ना बिघडत चाललेली दिसायला लागली. ज्या वेळेला मी बाहेर फिरायला जाते, काही बाहेर जात असते ना, त्यावेळेला मला दिसतंय की बाबा जे तरुण मुलं आहेत, तरुण म्हणजे खूप मोठे सुद्धा नाही, एक 10वी 12वीला असलेली मुलं सुद्धा. काही मुलं काय म्हणतात, काकू तुमचे व्हिडिओ मस्त राहतात बघा, आम्ही बघतो, मस्त टिक्का लावलेले, विभूती लावलेले, माळ असलेले छान मुलं भेटतात. आणि काही मुलं काय असतात की बाबा उगाच हे दाढी वाढवलेले आणि कानामध्ये मोबाईल, सतत मोबाईल कानात घालून सरळ गाड्यासुद्धा चालवत असताना हातात मोबाईल घेतात. हे सगळ्या सवयी लेकरांना लावायचं कारण आपण थोडं लेकरं काय करतात आपल्या लक्षात येते. म्हणून आपण ते सांगायचा प्रयत्न करा. सांगून जेवढं सुधारते आपली तरुण पिढी तेवढं सुधारावा, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. मुलं सुधारले तरच आपण आनंदी आहोत. आज आपल्या घरातले लेकरं चांगले तरच आपण चांगले आहोत. आपण काय करायचं आहे, आणि प्रत्येक पालकांना मी सांगून ठेवते की बाबा लेकरांचे हट्ट पुरवू नका. हट्ट पुरवत असताना लेकरांनी मागितले तेवढे पैसे द्यायचे. लेकरांना म्हणायचं की 12वी पास हो, 10वी पास हो, तुला 4 व्हीलर घेऊन देतो, तुला 2 व्हीलर घेऊन देतो. हे बिलकुल लाड करूच नका. अरे बाबा काहीच नाही म्हणा, अरे बाबा आम्ही ज्या वेळेला लहान होतो ना तेव्हा आम्हाला 10-5 पैसे देत होते, ते सुद्धा सतवून कधीतरी मिळायचे. आम्हाला पैसे मिळाले नाहीत म्हणून आम्ही हे बघा ह्या पायरीला आता आलेलो आहोत. म्हणून हे संस्कार चांगले आहेत. तर तुम्ही लेकरांना पैसे द्यायचा लाड बिलकुल करूच नका. त्यांच्यासमोर आपण गरीब आहोत असंच दाखवा. आपल्या घरात भरपूर पैसे आहेत, आपल्याला काहीच कमी नाही. ते शेजारच्यानं बोललंय ना, बिलकुल बोलून घ्यायचं नाही, त्याला 2 देऊन यायचं होतं असं नकाच म्हणू. काहीच फरक पडत नाही. आपल्याला झुकायचं ना, आपण परमेश्वरापर्यंत झुकू. कुणापुढे झुका, मोठ्या माणसापुढे झुका, परंतु तुम्ही लेकरांना संस्कार चांगले द्या, एवढंच माझं सांगायचं आहे. त्याचं कारण एकच आहे की भक्ती करा. भक्ती कोणत्याही देवाची करा. मी म्हणत नाही की नुसत्या स्वामीची करा असं म्हणणं. मी करते स्वामीची, तुम्ही पण करा स्वामीची. पण तुम्हाला जर दुसरा अजून विठ्ठल आवडते, विठ्ठलाची करा.
तुम्हाला अजून महादेव आवडते, महादेवाची करा. तुम्हाला जे देव आवडते, बाळूमामा आवडतात, बाळूमामाचं करा. सगळ्याचं करा, जसं मी भजन करते ना तसं. पण आनंदात राहा, देवाला विसरू नका. देवाची भक्ती करा, आनंदी राहा. तरुण पिढी चांगली घडवा आणि घरामध्ये भक्तीचं वातावरण थोडं ना लय ठेवा. नामस्मरण करा, नामस्मरण करा. कोणतंही करा, नामस्मरण करा. श्री गुरुदेव दत्ता अवधूत चिंतन. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.